नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेमध्ये आपले स्वागत आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. इथे तुम्हाला रोज नवनवीन कथांचा आनंद घेण्यास मिळेल. तर चला कथेला सुरुवात करूया. उन्हाळ्याचे दिवस होते. लातूर जिल्ह्यातलं आमचं छोटंसं गाव परसवाडी. शेती, बैल, कुंपण आणि कधीकधी भातुकलीसारखी भांडण असंच आमचं बालपण गेलं. मी संकेत शहरात शिकायला गेलेलो, पण उन्हाळी सुट्टीत आईवडिलांना मदत करायला घरी आलो होतो. माझ्या काकांचं घर आमच्या घराला लागूनच. त्यांच्या मुली म्हणजे माझ्या चुलत बहिणी, पण एक होती ती माझी थेट नातेवाईक नसली तरी लहानपणापासून कधीकधी त्यांच्याकडे येत असे. तिचं नाव मायना. ती पुण्यात शिकायची आणि वर्षातून एकदाच गावाला यायची. पण यावेळेस मात्र ती तिच्या आईबरोबर 1.5 महिना राहायला आली होती. ती आली त्या दिवशी सकाळीच मी अंगणात पोत्यावर बसून गहू वाळवत होतो. घरातून आवाज आला, संकेत, पाहुणे आलेत, जा आत बघ. मी सरळ उठून गेलो आणि दरवाजातच ती दिसली. साडीच्या आत भरलेली, काळजीपूर्वक बांधलेली तिची शरीरयष्टी, ओठांवर मंद हास्य, डोळ्यात खट्याळ चमक. ओ हो, पुण्याचा स्मार्ट बॉय परत आलाय का गावात? ती हसत म्हणाली. तूच जास्त स्मार्ट दिसतेस ग आता, मी उत्तर दिलं. पण नजर तिच्या चेहऱ्यावरून हटतच नव्हती. त्या दिवशी जेवणानंतर सगळे झोपी गेले. मी अंगणात एका झाडाखाली पुस्तक घेऊन बसलो. काही वेळाने तिचा आवाज आला, संकेत, पाणी देशील का? मी भांडे भरून दिलं. ती हळूच बोलली, माझं मोबाईल चार्जर तुझ्याकडे आहे का? मला गाणी ऐकायची. ये माझ्या खोलीत लाव, मी सहज म्हणालो. ती आली. खोलीत एक पंखा, एक टेबल आणि माझं पुस्तकांचं छोटं जग. ती मोबाईल लावत असतानाच तिचा पदर थोडासा बाजूला झाला. तिची मोकळी मान, एक केस खानाच्या मागे आणि त्या गंधांचा हलकासा झोत. काहीतरी न कळत बदलायला लागलं होतं माझ्यात. काय बघतोयस असा? ती न कळत हसत विचारलं. काही नाही, फक्त खूप छान दिसतेस, मी कबूल केलं. ती काहीच बोलली नाही, पण नजरेत एक जिव्हाळा उमटला. दिवस जात होते. आम्ही दोघेही सकाळी मळ्यात जात असू. संध्याकाळी भाजी आणायला आणि एकमेकांसोबत असणं, हसणं, बोलणं ते वाढतच होतं. एक दिवस लाईट गेली. आई म्हणाली, संकेत, तू उशिरा ये, मायनाबरोबर बस, आम्ही आता जातो. मी आणि ती तसंच अंगणात बसलो. चांदण्याचं आकाश, शिळ्या वाऱ्यांची थोडी थंडी आणि तिच्या अंगावर फक्त एक पातळ ओढणी. थोडं थंडी वाटतंय, ती म्हणाली. घे, माझं अंघोळचं टावेल आहे, मी पुढे केलं. तिनं घेतलं आणि तिच्या खांद्यावर घातलं. तिचे ओठ थरथरत होते. मायना, तुला काही विचारू का? मी हळूच म्हणालो. हो, विचार ना. ती हळूच जवळ आली. आपण
जे एकमेकांना ओळखतोय त्यात काहीतरी वेगळं आहे ना. ती एक क्षणासाठी थांबली आणि मग माझ्या खांद्यावर डोकं टेकवलं. होय आहे, पण हे सगळं मी परत पुण्याला गेल्यावर विसरून जाईन असं वाटत नाही. मी तिचा हात धरला. दोघंही स्तब्ध. त्या रात्री चंद्राच्या साक्षीने एक नातं मनात खोल रुजलं. त्या रात्रीनंतर आमचं नातं अधिक जवळचं झालं. काही शब्द न बोलता आम्ही खूप काही समजून घेऊ लागलो होतो. सकाळी जेव्हा ती अंगण झाडत असे तेव्हा तिच्या ओंजळीचा आवाजही माझ्या हृदयात धडधडत असे. मी तिला टाळायचा प्रयत्न केला, पण तीच माझा ध्यास झाली होती. एक दिवस दुपारी काकू गावातल्या मंदिरात गेल्या होत्या आणि माझ्या आईवडिलांचं शेणखत लावायला माळ्यावर जाणं झालं होतं. घरात फक्त आम्ही दोघंच होतो. मी मागच्या खोलीत काहीतरी शोधत होतो. तेवढ्यात ती मागून आली. काय शोधतोयस? ती हळूच म्हणाली. माझी वही हरवली, इथेच कुठेतरी ठेवल्याचं आठवतंय. मी शोधू का? असं म्हणत ती वाकली आणि तिचा पाठीचा भाग माझ्याजवळ अगदीच जवळ आला. माझा श्वास खोल गेला. त्या क्षणी मी माझं संयम ढळू न देण्याचा प्रयत्न करत होतो, पण तिचं वागणंही नकळत अधिकच जवळ होत गेलं. संकेत, ती माझ्या दिशेने वळली. माझ्या डोळ्यात डोकावत तिचे ओठ थोडेसे थरथरत होते. कधी कधी वाटतं ही वेळ थांबावी. मी हळूच तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो, हे सगळं खरंय मायना. मी फक्त तुझ्या शरीरासाठी नाही, तुझ्या अस्तित्वासाठी ओढला गेलोय. ती हळूच माझ्या छातीकडे आली आणि पहिल्यांदाच आम्ही एकमेकांच्या मिठीत शिरलो. ती मिठी कोणतीही वासनेची नव्हती. ती होती अशा भावना देणारी की जिच्यामुळे माणूस आयुष्यभर बदलतो. पण वेळही थांबत नाही. पुण्यात परत जायची तारीख आली. ती सकाळ अगदी कठीण होती. दोघंही काहीच न बोलता अंगणात बसलो होतो. संकेत, काहीतरी बोल ना, ती म्हणाली. मायना, तू गेल्यावर मी पुन्हा माझं जुनं आयुष्य जगू शकेन असं वाटत नाही. ती उठली आणि माझ्यासमोर उभी राहिली. तुला आठवतंय, तू म्हणालास की हे नातं शरीरावर आधारलेलं नाही. हो, मी फक्त एवढंच म्हणालो. मग पुढच्या सुट्टीत जेव्हा मी येईन, आपण फक्त जवळच नव्हे तर कायमचं एकत्र होऊया. मी तिला घट्ट मिठीत घेतलं. आजची कथा आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. सोबतच आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.